नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 250 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे वेल्थ मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसर, याच्यासाठी पदसंख्या 250 राहणार आहे। तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर याच्यासाठी MBA तसेच MMS तसेच PGDBA तसेच PGDBM तसेच PGPM तसेच PGDM व त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत। तर 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 25 ते 35 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी पाहूया। तर जनरल आणि OBC यांच्यासाठी 1180 रुपये, तर SC ST PWD यांच्यासाठी 177 रुपये फी राहणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे। तर महत्त्वाची तारीख आपण पाहूया। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 ही राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर निवड प्रक्रियेत अर्जदारांच्या पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाईन परीक्षा, गट चर्चा व अर्जाची छाननी आणि किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो। अधिसूचित पदांसाठी निवडीसाठी या सर्व कोणत्याही पद्धतीत वापरायच्या की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बँकेकडे आहे। तर ऑनलाईन परीक्षा व चाचणी, परीक्षेची रचना, ऑनलाईन लेखी परीक्षेची रचना ऑनलाईन असेल आणि त्यात खालील चाचण्या असतील। तर भाग पहिला आहे कसोटीचे नाव, प्रश्नांची संख्या, कमाल गुण व कालावधी। तर पहिले आहे परीक्षात्मक योग्यता। तर याच्यासाठी प्रश्नांची संख्या 25 राहणार आहे, तर गुण ही 25 राहणार आहे। तर दुसरे आहे तर्क, याच्यासाठी प्रश्नांची संख्या 25 राहणार आहे, तर कमाल गुण हे 25 राहणार आहे। तिसरे आहे इंग्रजी भाषा, याच्यासाठी प्रश्नांची संख्या 25 राहणार आहे, तर गुण हे 25 राहणार आहे। तर चौथे राहणार आहे पदांशी संबंधित व्यावसायिक ज्ञान, याच्यासाठी प्रश्नांची संख्या 75 राहणार आहे, तर गुण हे 150 राहणार आहेत। तर कालावधी हा सर्वांचा 75 मिनिटे राहणार आहे। तर प्रश्नांची संख्या टोटल 150 राहणार आहे, तर कमाल गुण हे 225 राहणार आहे, तर कालावधी हा 150 राहणार आहे। तर इंग्रजी भाषेची चाचणी वगळता वरील चाचण्या द्विभाषित म्हणजेच इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील। बँकेला ऑनलाईन परीक्षेच्या रचनेत बदल करण्याचा अधिकार देखील आहे, जो बँकेच्या वेबसाईटद्वारे कळवला जाईल। परीक्षेसंबंधी इतर तपशिलांवर माहिती पुस्तिकेत प्रदान केली जाईल, जी उमेदवारांना www.unionbankofindia.co.in या वेबसाईटवरून कॉल लेटरसह डाउनलोड करण्याची उपलब्धता करून दिली जाईल। कृपया लक्षात ठेवा की उमेदवारांना खालील कागदपत्रांशिवाय ऑनलाईन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। पहिले आहे की परीक्षेच्या संबंधित तारखेसाठी आणि सत्रांसाठी वैध कॉल लेटर। दुसरे फोटो ओळख पुरावा। निर्दिष्ट केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रात कॉल लेटर, अर्ज फॉर्मवर जे नाव आहे तेच नाव असलेले। परीक्षेच्या कॉल लेटरवर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर म्हणजे उशिरा हजर राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही। कॉल लेटरवर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळ चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वी आहे। ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षेचा कालावधी हा 2 तास 30 मिनिटे आहे आणि उमेदवारांना सुमारे 3 तास 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ ठिकाणी राहावे लागू शकते, ज्यामध्ये विविध आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, संग्रह, लॉगिंग, सूचना देणे इत्यादी विविध औपचारिकता पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। दुसरे आहे चुकीच्या उत्तरासाठी शिक्षा। तर ऑनलाईन परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी दंड आकारला जाईल। उमेदवाराने चुकीचे उत्तर दिलेले प्रत्येक प्रश्नासाठी दुरुस्त केलेल्या गुणांवर पोहोचण्यासाठी त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांपैकी 1/4 किंवा 25% गुण दंड म्हणून वजा केले जातील। जर एखादा प्रश्न रिकामा सोडला गेला म्हणजे अर्जदाराने कोणते उत्तर दिले नाही, तर त्या प्रश्नासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही। तर वैयक्तिक मुलाखत। तर वैयक्तिक मुलाखतीसाठी जास्तीत जास्त 50 गुण असतील आणि किमान पात्रता गुण सामान्य, मध्यवर्ती, दक्षता विभाग, SC ST OBC PWD साठी 25 असतील आणि ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित उमेदवारांची गुणवत्ता यादी संबंधित श्रेणीसाठी म्हणजेच SC ST OBC मध्यवर्गीय सामान्य वर्गांसाठी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल। ऑनलाईन परीक्षेसाठी निश्चित केलेल्या किमान पात्रता गुण मिळवणारा आणि गुणवत्तेच्या क्रमाने पुरेसे उच्च स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल। केवळ ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत किंवा मध्यवर्गीय पदवीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही।
2 किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळाल्यास अशा उमेदवारांच्या गटात गुणवत्ताक्रम जन्मतारखेच्या आधारावर असेल, म्हणजेच वयाने ज्येष्ठ उमेदवारांना गुणवत्ता यादीत वरचे स्थान दिले जाईल। आता आपण महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। तर अर्जदारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे वय, पात्रता किंवा श्रेणी किंवा इत्यादी कोणत्याही पात्रता निकष पडताळणी न करता ऑनलाईन परीक्षा गट चर्चेसाठी बोलावले जाईल। म्हणून अर्जदाराने हे सुनिश्चित करावे की त्यांनी त्या अधिसूचनेत नमूद केलेल्या कट ऑफ तारखेला सर्व अधिसूचित पात्रता निकष पूर्ण केले आहेत। बँकेने निर्दिष्ट केलेल्या आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे त्याचकडे आहेत आणि त्यांच्या ऑनलाईन अर्जात दिलेली माहिती सर्व बाबतीत पूर्ण खरी व आणि बरोबर आहे। केवळ ऑनलाईन परीक्षा गट चर्चेत उपस्थित राहणे आणि किंवा ऑनलाईन परीक्षा गट चर्चेत उत्तीर्ण होणे किंवा बँकेने वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाणे याचा अर्थ असा नाही की बँक अर्जदाराच्या पात्रतेबद्दल समाधानी आहे आणि अंतिम निवडीपूर्वी त्याची पडताळणी केली जाईल। दुसरे, अर्जदारांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत बँकेने तिच्या विवेकबुद्धीनुसार निश्चित केलेल्या सर्व पदांसाठी किमान 225 गुणांची पात्रता गुणांच्या अधीन राहून पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तिसरे, साधारणपणे रिक्त पदांच्या संख्येनुसार ज्या अर्जदारांनी ऑनलाईन परीक्षा गट चर्चेसाठी किमान श्रेणीनिहाय आणि चाचणीनिहाय कट ऑफ गुण मिळवले आहेत आणि ऑनलाईन परीक्षा गट चर्चेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने पुरेसे उच्च स्थान मिळाले आहेत, त्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल। मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांची रिक्त पदांच्या संख्येची तुलनेने 1:3च्या प्रमाणात असतील। तथापि बँक स्वतः विवेकबुद्धीनुसार सदर गुणोत्तरांवर बदल करू शकते। चौथे, अर्जदारांना ऑनलाईन परीक्षा व गटचर्चा न घेता थेट वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते। बँक तिच्या विवेकबुद्धीनुसार वैयक्तिक मुलाखतीसाठी कितीही अर्जदारांना बोलावण्याचा अधिकार राखून ठेवते। पाचवे, निवड प्रक्रियेनंतर वापरलेल्या निवड प्रक्रियेत निर्धारण किमान पात्रता गुणांपेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या अर्जदारांना संबंधित श्रेणी 1 म्हणजेच SC, ST, OBC, EWS, JN अंतर्गत ऑनलाईन परीक्षा व गटचर्चा आणि किंवा वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने स्थान दिले जाईल। पाचवे, संबंधित श्रेणी अंतर्गत उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या अधीन राहून ऑनलाईन परीक्षा व गटचर्चा तसेच वैयक्तिक मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच संबंधित श्रेणीत अंतर्गत मिळालेल्या गुणवत्तेच्या क्रमांकाच्या क्रमाने निवडीसाठी निवडले जाईल। सातवे, ज्या उमेदवारांना बँक, NBFC वित्तीय संस्थेबाबत कोणताही अर्ज व्यवस्थेअंतर्गत परतफेड करण्याची चूक केली आहे आणि अर्जाच्या तारखेपर्यंत त्यांचे थकबाकी किंवा फेड केलेले नाही, ते या पदासाठी नियुक्तीसाठी पात्र राहणार नाहीत। तर आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी तपशिलांवर मार्गदर्शन, तत्त्वे व प्रक्रिया। A आहे अर्ज नोंदणी, B आहे फी भरणे, तिसरे आहे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन आणि अपलोड करणे। तर नोंदणी करण्यापूर्वीची लक्षात ठेवावे असण्याचे महत्त्वाचे मुद्दे। तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पहिले आहे की छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करा आणि खात्री करा की छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याच्या ठस्यासाठी मार्गदर्शन तत्वानुसार आवश्यक असलेल्या तपशिलांचे पालन करतो। दुसरे, एक वैयक्तिक ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे, जो भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा व बँक नोंदणीकृत ईमेल ID द्वारे परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना पाठवू शकते। जर उमेदवाराने तसे केले नसेल तर त्याच्याकडे वैयक्तिक ईमेल ID असेल तर त्याने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तिची नवीन ईमेल ID आणि मोबाईल नंबर तयार करावा आणि तो ईमेल अकाउंट मोबाईल नंबरवर सांभाळावा। तिसरे, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड इत्यादी वैध ओळखपत्रे असणे आवश्यक आहे। तर आता आपण अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत। तर पहिले आहे की उमेदवारांनी प्रथम बँकेच्या www.unionbankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन भरती पृष्ठावर क्लिक करून करिअर ओव्हरव्ह्यू पेज उघडावे। चालू भरती पाहण्यासाठी क्लिक करा। वर क्लिक करून रिक्रुटमेंट ऑफ वेल्थ मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसर ही लिंक उघडावी आणि नंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडण्यासाठी क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे। दुसरे, अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा। हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क आणि ईमेल ID प्रविष्ट करा। सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शितही केला जाईल। उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा। तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा एक ईमेल आणि SMS देखील पाठवला जाईल।
तिसरे, जर उमेदवाराने एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो सेव्ह अँड नेक्स्ट टॅब निवडून आधीची प्रविष्ट केलेला डेटा सेव्ह करू शकतो आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशिलांची पडताळणी करावी आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत असा सल्ला देण्यात येत आहे। चौथे, उमेदवारांना ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरण्याचा आणि पडताळण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण कोणतेही बदल होणार नाही। पूर्वनोंदणीवर क्लिक केल्यानंतर शक्य मनोरंजन नसेल। तर पाचवे आहे, उमेदवाराने किंवा त्यांचे वडिलांचे पतीचे नाव अर्जात योग्यरित्या लिहिले पाहिजे, जसे की प्रमाणपत्रे, गुणपत्रे व ओळखपत्रिकेत दिसते। कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते। सहावे, तुमचे तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढे जा बटणावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज जतन करा। सातवे, उमेदवारांनी स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलांनुसार फोटो इट सिग्नेचर अपलोड करू शकतात। परिशिष्ट 1 या बिंदूखाली तपशिलांवर छायाचित्रांनी स्वाक्षरी आहे। आठवे, उमेदवार अर्जाच्या इतर तपशिलांची पूर्तता करू शकतात। नववे, नोंदणी पूर्ण करा आणि करण्यापूर्वी संपूर्ण अर्ज फॉर्मचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा। दहावे, आवश्यक असल्यास तपशिलांचे बदल करा आणि तुम्ही अपलोड केलेले छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा आणि भरलेले इतर तपशील बरोबर आहेत की नाही याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतर नोंदणी पूर्ण करा व क्लिक करा। 11वे, पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा। 12वे, सबमिट बटणावर क्लिक करा। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।